या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। चराचरात वास करणाऱ्या आदिमाया आदिशक्तीला, तसेच शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले, झाशीची राणी राजमाता जिजाऊ यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। आजच्या या महिला दिनाच्या विशेष सांस्कृतिक महोत्सवासाठी मंचावर उपस्थित माझे सौभाग्य सुधीरजी, प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा अलकाताई यात्राम। अलकाताई बद्दल तर अलकाताईंचं वर्णन करायला मला असं म्हणावं लागेल, तू शिवबाची तलवार, तू दुर्गेचा अवतार, तू शिवबाची तलवार, तू दुर्गेचा अवतार, तू रणरागिनी हुशार ग, तू रणरागिनी हुशार। अशा ह्या पोंभुर्ण्याच्या आणि प्रदेशाच्या महामंत्री अलकाताईंचं सुद्धा मी या महिला मेळाव्यात आणि महिला दिनाच्या निमित्ताने मनपूर्वक स्वागत करते। तसेच या पोंभुर्णा येथील सर्व महिला मोर्चाचे मी मनपूर्वक स्वागत करते। त्यांनी सर्वप्रथम तर मी त्यांचं अभिनंदन करते, त्यांनी एवढा सुंदर कार्यक्रम इथे घेतलेला आहे आणि खूप खूप कौतुक करते त्यांचं, कारण बराच वेळ झालेला होता तरी सुद्धा त्यांचा हा उत्साह कायम आहे। तेवढाच उत्साहाने त्या इथे कार्यक्रम करत आहेत आणि या कार्यक्रमाचं वर्णन करायला तर माझ्याकडे शब्द नाहीत। अप्रतिम सुंदर, सर्वांग सुंदर, मला वाटतं डिक्शनरीतले हिंदी, इंग्लिश, मराठी सर्वच डिक्शनरीतले शब्द या कार्यक्रमाचं वर्णन करण्यासाठी कमी पडतील, असा हा सर्वांग सुंदर कार्यक्रम आहे। आणि अलकाताई, गुग्गुसचा कार्यक्रम वेगळा आणि हा कार्यक्रम वेगळा। तिथे एक सिने अभिनेत्री आल्या होत्या आणि सिने अभिनेत्रीला पाहण्यासाठी गर्दी झाली होती, पण इथे मात्र महिला मोर्चाचं सेलिब्रेशन, महिला मोर्चाकडून महिला सेलिब्रेशन, महिला दिनाचं सेलिब्रेशन करण्यासाठी आपण सर्वजण जमलो आहेत। त्यामुळे प्रत्येक कार्यक्रम आगळा वेगळाच असतो आणि हा कार्यक्रम तेवढाच सुंदर आणि तेवढाच आगळा वेगळा आहे। पुन्हा एकदा मी सर्व महिलांचे मनपूर्वक स्वागत करते आणि त्यांना महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते। आज खरं तर कालचा कार्यक्रम झाला, काल रंगपंचमीचा कार्यक्रम झाला आणि त्या रंगपंचमीच्या कार्यक्रमामध्ये उन्हात फिरत असल्यामुळे मला थोडंसं बरं वाटत नव्हतं आणि म्हणून मी बोलत नव्हते। पण हा कार्यक्रम एवढं सुंदर तुम्ही आयोजन नियोजन नंबर 1 सगळं झालेलं होतं आणि म्हटलं थोडंसं तरी व्यक्त व्हावं आणि म्हणून मी इथे आलेली आहे। आणि खरंच पोंभुर्णामध्ये येण्यासाठी मला नेहमीच फार आनंद होतो आणि माझे डोळे अगदी भिरभिर सगळीकडे पाहत राहतात, कारण काय हा विकास झालेला आहे। मी मागेही म्हटलं की हा पोंभुर्णा नाही तर पॅरिस आहे की काय, असंच मला कधी कधी वाटायला लागतं, कारण इतकं सुंदर व्हाईट हाऊस, इको पार्क आणि बाकी सगळ्या गोष्टी अगदी पावला पावलावर विकास झालेला आहे। आणि पावला पावलावरचा जो विकास भाऊंचा, सुधीरजींचा जय जयकार करत असतो आणि हा विकास पाहण्यासाठी मला नेहमीच आनंद होतो। आणि म्हणूनच आज मला बरं नसताना सुद्धा इथे आली, कारण पुन्हा एकदा मला पोंभुर्णा पाहायचं होतं। आणि महिलांमध्ये तर खूप मोठी शक्ती असते, असामान्य शक्ती असते। त्यांनी जर काही ठरवलं, त्यांनी मनात आणलं तर त्या काहीही करू शकतात, अगदी जग सुद्धा जिंकू शकतात। असामान्य असं त्यांच्यामध्ये शक्ती असते आणि महिलांचं दुसरं नाव आहे शक्ती। आणि आज तर मला इथं वाटत आहे की अष्टभुजा, नवदुर्गा आणि अख्खं शक्तीपीठाचे ते अवतरलं की काय, असंच जणू काही मला वाटायला लागलं आहे। आणि खरोखरच मैत्रिणींनो, तुमच्यामध्ये फार मोठी शक्ती आहे आणि तुम्ही मनात आणलं तर जग सुद्धा जिंकू शकता। आणि यत्र नार्यन्तु पूजयन्ते रमन्ते तत्र देवता असं म्हणतात। आणि म्हणूनच महिला जे सृष्टी सृजनाचं काम करत असतात, मुलांना वाढवण्याचं, नवीन पिढीचं संगोपन करण्याचं काम करत असतात, कुटुंबाच्या पातळीवर, समाजाच्या पातळीवर, देशाच्या पातळीवर जे काय काम करतात, त्यांनी जे योगदान दिलेलं असतं ते त्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हा महिला दिन साजरा करत असतो।
जगभरात हा महिला दिन आपण साजरा करत असतो आणि स्त्री ही देवीचं रूप आहे. देवी जशी अष्टभुजा असते आणि अष्टभुजा म्हणजे फक्त हात स्वरूपाच्या रूपामध्ये नाही तर ते शक्तीच्या रूपात असते. अष्टभुजा म्हणजे तिच्यामध्ये 8 शक्ती असतात. निर्णय घेण्याची शक्ती असते, सहनशक्ती असते, ममतेची शक्ती असते. अशा वेगवेगळ्या 8 शक्ती तिच्यामध्ये असतात आणि ह्या 8 शक्तीच्या बळावर ती कुठलंही काम करू शकते. अगदी मल्टीटास्किंग आहे ती, कुठलंही काम ती करू शकते. पण हे काम करत असतानाच तिने स्वतःकडेही लक्ष द्यायला पाहिजे. कारण आपण पाहतो की आपण मोबाईल मधून सर्वच कामं आजकाल व्हायला लागलेले आहे. अगदी तिकीट बुकिंग असो की कुठले पे करणं असो, लाईट बिल भरणं असो, सर्वच आपण मोबाईल मधून करतो. पण एवढे कामं असल्यामुळे आपल्याला त्याला चार्जिंग सुद्धा करावं लागतं आणि तसंच महिला सुद्धा दिवसभर एवढे कामं करत असतात. त्यासाठी चार्जिंग म्हणजे त्यांनी स्वतःला वेळ द्यायला पाहिजे. त्यांनी जर स्वतःला वेळ दिला तर त्या नक्कीच त्यांचं आरोग्य चांगलं राखू शकतील आणि सशक्त महिला हे सशक्त देश आणि सशक्त समाज होईल. आणि महिलांनी आवर्जून स्वतःलाही वेळ दिला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना ती एक गुरु आहे, माता आहे आणि माता ही पहिला गुरु असते. आणि त्याच्यामुळे मुलांना सुद्धा तिने चांगली शिकवण दिली पाहिजे. कारण नवीन पिढीला घडवण्याचं एक महत्वाचं काम तिच्या हातामध्ये असतं. आणि गुगलवर तर आज इतकी माहिती झालेली आहे. गुगल, इंस्टाग्राम सर्वच गोष्टीवर आता तर AI सुद्धा आलेले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये सुद्धा जी पाहिजे ती माहिती आलेली आहे. चांगली आहे, वाईट आहे. पण त्यातलं चांगलं काय घ्यायचं आणि वाईट काय आहे हे जसं गुरु दिशा देत असतो तसंच प्रत्येक आईनी आपल्या मुलांना त्याचं ज्ञान द्यायला पाहिजे. आणि महिलांनी जसं मोबाईलवर जास्ती वेळ द्यायला नाही पाहिजे. कारण आपणच मोबाईलला वेळ दिला तर आपण मुलांना सांगू शकणार नाही. आणि आपल्या जीवनात वेळेचं फार मोठं महत्व आहे आणि आपल्याला हे मुलांना पटवून द्यावं लागेल. काय चांगलं आहे, काय चांगलं वाईट आहे याची पूर्ण तुम्हाला त्यांना सांगावं लागेल. त्यांना चांगले संस्कार द्यावे लागेल. आणि हे सगळं करण्यासाठी तुम्ही मनात आणलं ते काहीही करू शकता. आणि तुमच्या सोबत तर सुधीरजींसारखे भाऊ आहेत. एका ज्योतिबा, आधुनिक ज्योतिबा या सावित्रींच्या लेकी सोबत आहे. तुम्ही तर अगदी जे मनात आणलं ते करू शकता. इतक्या भाग्यवान आहेत तुम्ही. सुधीरजींच्या बहिणी अतिशय भाग्यवान आहेत. कारण त्यांना तर फक्त जनतेसाठी करण्याचं हाच त्यांचा 24 तास म्हणजे त्यांचा तोच विचार असते. दीन, दुर्बल, शोषित, पीडित, अंध, अपंग, निराधार जनतेच्या कल्याणासाठी काय करू आणि काय नको असंच त्यांना झालेलं वाटत असतं. आणि ते मनातून करत असतात. फक्त मंचावर येऊन गोष्टी करत नाहीत तर दिवस रात्र त्यांच्या मनात तेच असतं. कधी कधी रात्री कितीतरी वाजता डायरीवर काहीतरी लिहित बसतात आणि मी म्हणते एवढ्या रात्री काय लिहिलं, नाही मला आठवलं हे माझ्या मतदारसंघात मी करू शकतो. आणि असा त्यांचा विचार असतो की माझ्या मतदारांना मी काय देऊ शकतो, काय त्यांच्यासाठी करू. आता ते मंत्री नाही आहेत तरी सुद्धा विधानसभेत शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, सर्वांसाठी बुलंद आवाज करून अगदी कळकळीने ते बोलत आहेत. आणि याचा अनुभव आणि कदाचित देवाला यातून चांगलंही हवं असेल असं म्हणतात की जावे त्यांच्या वंशात तेव्हाकडे. लोकांना सुद्धा अनुभव येईल की आज सुधीर भाऊ नव्हते तर या अर्थसंकल्पात किती पैसे मिळाले आणि आपला काय विकास होणार आहे, जिल्ह्याचा काय विकास होणार आहे. कदाचित सांगून समजत नाही पण अनुभव येतो तेव्हा समजते. आणि म्हणून कदाचित झालं असेल. पण जे काय झालं सुधीरजींनी चांगलं कर्म केलं आहे आणि कधी ना कधी त्याचं फळ मिळणारच आहे. जे काही झालं आहे ते चांगल्यासाठीच झालेलं आहे आणि ते नक्कीच या मतदारसंघाचा विकास करतील असा मला पूर्ण विश्वास आहे. आणि सुधीरजींबद्दल तर आकाशाचा कागद, समुद्राची शाई जरी केली तरी मी त्यांचं वर्णन करू शकणार नाही. आपला पुढचा कार्यक्रम अजून व्हायचा आहे आणि म्हणून मला इथे थांबावं लागेल. पण पुन्हा एकदा सांगते मी की हे आधुनिक ज्योतिबा तुमच्या सोबत आहे आणि सावित्रीच्या लेकींना कुठलंही काम असेल तर सुधीरजींकडे केव्हाही या आणि ते तुमचं काम नक्की जे होण्यासारखं काम आहे ते नक्कीच पूर्ण करतील. आणि जे होण्यासारखं काम नाही ते का होऊ शकत नाही
काय टेक्निकल अडचणी आहेत ते सुद्धा समजावून सांगशील. असे तुमचे भाऊ तुमच्या सोबत आहे, वहिनी तुमच्या सोबत आहे आणि मी काही जास्ती वेळ देऊ शकत नाही कारण सुधीरजी 24/7 बिझी असतात, बाहेर असतात, लोकांच्या कामात ते व्यस्त असतात आणि संसार दोघांचा असतो. एकाने पसरवला तर दुसऱ्याला सावरायचा असतो आणि मी संसार सावरण्याचं काम करते आणि म्हणून मी अगदी वेळोवेळी तुम्हाला भेटू शकत नाही, पण काही प्रसंगी मात्र मी नक्की तुम्हाला भेटेल आणि आम्ही दोघही जण मतदारसंघातल्या सर्वांचा अगदी आपल्या कुटुंबाप्रमाणे नेहमीच विचार करणार आहे आणि सर्वांच्या सर्व इच्छा, सर्व स्वप्न, सर्व संकल्प पूर्ण हो हीच आज मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. पुन्हा एकदा सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि माझ्या शब्दांना विराम देते. इतने अच्छे वाक्यों के बाद मुझे नहीं लगता कि किसी की कोई ऐसे शब्द है जो बच गए. मैं आपकी बातों को बहुत ध्यान से सुन रही थी और आपने भी सिर्फ हम भाव 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 बोलते रहते हैं, लेकिन वहिनी में भी इतनी प्रतिभा है. एक बार वहिनी के लिए जोरदार तालियां होनी चाहिए. और यही खूबसूरती है, यही विशेषता है एक भारतीय नारी की जो अपने आप को सबसे पीछे रखती है, अपने परिवार को. जैसे उन्होंने कहा कि आप सभी मेरे परिवार का सदस्य है, मेरा कुटुंब है, तो हमेशा आपको आगे रखती है और कह रही है मैं तो हूं पीछे और आपके भाऊ आपके साथ हैं. एक बार वहिनी और भाऊ के लिए जोरदार ताड़ियां हो दिया, क्योंकि इसके बाद हम कुछ बोलना नहीं चाहेंगे अलकाताई, क्योंकि वहिनी ने सब कुछ कह दिया, एक समा बांध दिया. इतने सारे यहाँ पर हजारों की संख्या में जितने भी महिला और पुरुष सभी यहाँ पर मौजूद हैं, सभी को एक परिवार में बांध दिया. और यही शक्ति है एक भारतीय नारी की, आपकी, हमारी, हम सभी महिलाओं की. और आप सभी महिलाओं के लिए आयोजित किया गया आज का यह कार्यक्रम के लिए एक बार जोरदार तालियां. और नहीं, भाव से सुरे बिना हम जा नहीं सकते. भाव. भारत माता की जय. वंदे मातरम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. नारी शक्तीचा, विजय असो. स्त्री शक्तीचा, विजय असो. महिला शक्तीचा विजय असो. आज तर महिलांचा दिवस आहे. खरं तर मी ठरवलं होतं की आज मी भाषण देणार नाही, माझ्या धर्मपत्नीने भाषण द्यावं. तुमच्या सर्वांच्या एक गोष्ट तर लक्षात आली की स्त्रीला संधी दिली तर ते नवऱ्यालाही मागे टाकून पुढे जाऊ शकते. हे सर्व माणसांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यासाठी मला बरेच जन्म घ्यावे लागतील. खरं तर ईश्वरानेच स्त्रीला निर्माण केलं त्या आनंदासाठी. आणि या कार्यक्रमामध्ये मी सर्व आयोजक, अलकाताई व सर्व टीमचं अभिनंदन करेन की या ठिकाणी त्यांनी एका सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं. फक्त सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजित केलं नाही. ज्या आमच्या भगिनी, आमच्या लाडक्या बहिणी समाजामध्ये उत्तम काम करतात, न थकता न थांबता साऱ्या शक्तीने आपलं जीवन बदलवतात, आसपासच्या जीवनामध्ये सुद्धा रंगत आणतात. आणि रंगत आणताना मनात एकच भाव ठेवतात कि सूरज ना बन पाए तो दीपक बन के चलता चल, मैं पूरी दुनिया का अंधेरा नहीं दूर कर सकती मगर आसपास का अंधेरा तो एक ज्योत लेके दूर कर सकती हूं, हा भाव आणतात. आणि त्यांचाही सत्कार आपण केला, त्यांचंही अभिनंदन. मी जेव्हा आलो तेव्हा काही नृत्य बघितले, काय सुंदर नृत्य होते. मी मनात विचार केला की जर पोंभुर्णातल्या या कार्यक्रमात ज्यांनी सहभाग घेतला त्यांना घेऊन जर एक चित्रपट काढलाच तर आता सरकारला आज 100 दिवस पूर्ण झाले, पण आमचा चित्रपट मात्र 100 आठवडे हिट आणि फिट झाल्याशिवाय राहणार नाही. बस असेच आनंदात राहा, सुखात राहा. खरं तर आम्ही दोघेही आज तुम्हाला सदिच्छा देण्यासाठी आलो, जोडीने आलो. एकट्याच्या शुभकामना अर्ध्याच लागतात, पण जोडीच्या शुभकामना पूर्ण लागतात. आमच्या तुम्हाला खूप सदिच्छा आहे, शुभकामना आहे की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या. श्री राजेश्वराच्या, श्री राजराजेश्वराच्या आशीर्वादाने
तुमचं आयुष्य आनंदी व्हावं. आणि आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, दूध असेल, दही असेल, लोणी असेल, तूप असेल, पनीर असेल, चीज असेल, आहे एका वंशाचे, पण गुणानुसार किंमत ठरते. गुणानुसार त्याची किंमत निश्चित होत असते. आपण स्त्री जरी असलो तरी गुणवान होण्याचा प्रयत्न करा आणि त्यासाठी जी जी मदत लागेल ते आम्ही दोघेही देऊ. हे खरं आहे की मी सातदा निवडून आलो, पण माझ्या मागे माझी धर्मपत्नी सौ सपना पूर्ण शक्तीने उभी राहिली. मला घरी काहीही काम करण्याची आवश्यकता नाही, पाहण्याची आवश्यकता नाही. खूप दिवस तर मला घरचे लाईट लावण्याच्या बटनही माहित नव्हत्या. बाहेर एखादा अधिकारी गडबड केला तर त्याचा लाईट ऑफ करायची बटन माहित होती, पण स्वतःच्या घरच्या बटना माहित नव्हत्या. आपल्याही घरी तीच अवस्था असते, फक्त स्त्री ही शक्ती है. हमारी नारी अगर सोचेंगे तो सब पे भारी है. हा विश्वास घेऊन या सर्व महिला शक्तीला मी शुभकामना देतोय, ज्यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपली कला दाखवली. एकाहून एक सरस आहे. खरं तर इथं परीक्षक बसले, मी तेव्हा तिथून चेहरे बघू शकत नव्हतो, पण सर्वात कठीण काम परीक्षकाचं असतं जेव्हा सुंदरातले सुंदर कार्यक्रम होतात. पुरस्कार तर एखाद्याला मिळेल, पण बाकीही पुरस्कार प्राप्त करणाऱ्या यादीमध्ये कुठेही कमी नाही. माझ्या खूप खूप शुभकामना, खूप खूप सदिच्छा, आणि आपण मस्त राहा, मस्त आणि स्वस्थ राहा एवढी सदिच्छा, शुभकामना. धन्यवाद.